माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखाद्या माणसाला देवाकडनं किती ज्ञान मिळतं, किती सामर्थ्य मिळतं, किती वैभव मिळतं, हे तो माणूस देवाला किती ओळखतो त्याच्यावर अवलंबून आहे. मला जर येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे आणि पुष्कळ वैभव पाहिजे असेल तर मी येशूला जास्तीत जास्त ओळखायला पाहिजे. मी येशूला किती ओळखतो त्याच्यावर तो मला किती देणार हे अवलंबून आहे. हालेलुया. तुम्ही येशूला किती ओळखता ह्याच्यावर येशू तुम्हाला केवढं देणार ते अवलंबून आहे. मला येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि वैभव पाहिजे. जर मला जास्त ज्ञान पाहिजे, जास्त सामर्थ्य पाहिजे, जास्त वैभव पाहिजे तर मी येशूला जास्त ओळखायला पाहिजे. तो खरोखर कोण आहे आणि तो काय करू शकतो, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे मला काय मिळणार आहे. आणि मला येशूची जर जास्त ओळख करून घ्यायची असेल तर मला पुष्कळ प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूची ओळख करून देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी ज्ञान देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी शिकवतो आणि येशूची खरी ओळख मला पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याला देवाकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे, पुष्कळ वैभव पाहिजे, त्याने देवाला ओळखलं पाहिजे. जो येशूला ओळखतो त्याला येशू ज्ञान देतो, त्याला येशू सामर्थ्य देतो आणि वैभव देतो. येशूला चिकटून राहा, येशूच्या समोर बसा, येशूकडनं शिकत राहा, येशूच्या द्वारे पुढे जात जा, येशूच्या बरोबर राहा. येशूचा हात सोडू नका. हात सोडला की संपलं सगळं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू समोर बसा, येशूकडनं शिका, येशूकडे प्रार्थना करा, येशूला चिकटून राहा. जीवन तुमच्यामध्ये संचारेल, आनंद येईल, शांती येईल. तुम्ही पुढे जाल, संपन्न जीवन जगाल आणि डोळे मिटल्यावर सरळ स्वर्गात जाल.